सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज मस्साजोगचे ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन करणार आहेत। थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मस्साजोग गावाजवळील तलावामध्ये हे आंदोलन केलं जाईल। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 23 दिवस उलटलेले आहेत, मात्र अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही आणि त्यामुळे कुठेतरी आता ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत आणि त्यासाठी हे निषेध आंदोलन केलं जाणार आहे। सध्या ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलनस्थळी गावकरी जमायला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आंदोलनाला सुरुवात होणार आहे, थोड्याच वेळात ग्रामस्थ जमायला सुरुवात झालेली आहे, कशा पद्धतीचं नेमकं हे आंदोलन असेल? श्वेता, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 23 दिवस पूर्ण होत आहेत, तरी देखील या प्रकरणातील सर्व आरोपी अटक झालेले आहेत। याचा संताप कुठेतरी गावकऱ्यांमध्ये आहे आणि त्यांनी या संदर्भातलं निवेदन काल केस तहसीलदार आणि पोलिसांना दिलं होतं। ते आज जलसमाधी आंदोलन करतायत। गावातले गावकरी, महिला, वृद्ध सगळी मंडळी या आंदोलनासाठी जमायला सुरुवात झाली आणि गावात शेजारी एक तलाव आहे, त्या तलावाच्या तिथं हे सगळे गावकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत। आता काही वेळात CID आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि सुरुवातीला ते आंदोलकांबरोबर चर्चा करणार आहेत, त्यांना काही आश्वासन देणार आहेत। मात्र आपण या गावकऱ्यांशी सकाळी ज्यावेळेस बोललो काही वेळापूर्वी, त्यावेळेस त्यांनी सांगितले की जोपर्यंत आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन तसंच सुरू राहणार आहे। आता काही वेळातच पोलीस आणि गावकऱ्यांशी चर्चा होईल आणि त्या चर्चेतून काही मार्ग निघतो का हे पाहावं लागेल। श्वेता, अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर। आम्ही वेळोवेळी आपल्याकडून तिथली माहिती जाणून घेऊ। तर आपण पाहतोय मस्साजोग गावामध्ये आज सामूहिक जलसमाधी आंदोलन केलं जाणार आहे। सध्या गावकरी जमायला सुरुवात झालेली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती, मात्र त्याचे मारेकरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही आणि म्हणून हे निषेध आंदोलन केलं जाणार आहे।